नमस्कार, मी प्रतिभा पडगण. प्रतिभा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कैरीचा सीझन सुरू आहे आणि जेवणामध्ये कैरी तशी कापून खाल्ल्यापेक्षा कैरीच्या वेगवेगळ्या चटण्या बनवून खाल्ल्या तर जेवण अधिक चविष्ट होईल. चला तर मी आज तुम्हाला 2 प्रकारच्या चटण्या बनवून दाखवणार आहे आणि कैरीचे मसाला काप बनवून दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. इथे मी कलमी आंब्याचे कैरी घेतली, 750 ग्रॅम घेतली, 2 टोमॅटो, तेल, 1 छोटी वाटी गूळ घेतला, वजनी 50 ग्रॅम, 2 बारीक चिरलेले कांदे घेतले, कोथिंबीर, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून धनेपूड, 1 टेबलस्पून जिरेपूड, मीठ. इथे मी 7-8 लसूण पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची, 2 लाल ओल्या मिरच्या घेतल्या, 1 टीस्पून जिरे, पाव टीस्पून चाट मसाला, पाव टीस्पून ब्लॅक पेपर पावडर, 1 टीस्पून काळं मीठ, 1 टीस्पून साखर. चला तर आपण आता चटणी करायला सुरुवात करूया. कैरी कापून झालेली आहे आणि आता आपण ती मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊया. कैरी टाकली, गूळ टाकला, जिरे टाकले, धनेपूड टाकली, लसूण पाकळी टाकली, हिरवी मिरची टाकली, अर्धा चमचा तिखट टाकलं, थोडं काळं मीठ टाकलं, थोडा कांदा टाकला, चटणी तयार झाली. चटणी तयार झालेली आहे आणि आता आपण ती बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण कैरीचे मसाला काप तयार करून घेऊया. कैरीचे असे उभे काप करायचे. असे बारीक बारीक उभे काप करायचे. कैरी कापून तयार झालेली आहे आणि आता आपण मसाला काप तयार करूया. कैरी टाकली,
तिखट टाकलं, मीठ टाकलं, जिरेपूड टाकली, धनेपूड टाकली, थोडंसं काळं मीठ टाकलं आणि आता असं हाताने मिक्स करून घ्यायचं. हे काप तुम्ही जेवणात तर खाऊ शकता, पण उन्हाळ्यात वाळवून, उन्हामध्ये वाळवून खिचडीसोबत सुद्धा खाऊ शकता. चला आता आपण दुसऱ्या प्रकारची चटणी तयार करून घेऊया. मी इथे गॅसवर पॅन ठेवलं, त्यामध्ये तेल टाकणार, त्यामध्ये कैरी ठेवणार, टोमॅटो ठेवणार आणि त्यावर झाकण ठेवणार आणि 10 ते 15 मिनिटं होऊ देणार. कैरी ही झालेली आहे आणि आता आपण ही थंड होण्याकरता प्लेटमध्ये काढून घेऊया. कैऱ्या थंड झालेल्या आहे आणि आता आपण त्याची मिक्सरमध्ये चटणी करून घेऊया. टोमॅटो टाकले, कांदा टाकला, मीठ टाकलं, धनेपूड टाकली, तिखट टाकलं, जिरेपूड टाकली, लसूण पाकळी टाकली, साखर टाकली, काळं मीठ टाकलं, ब्लॅक पेपर पावडर आणि चाट मसाला टाकला, कोथिंबीर टाकली, आज मी कैरीच्या 2 प्रकारच्या चटण्या आणि कैरीचे मसाला काप ही रेसिपी बनवली आहे. ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली ते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका. हे कैरीचे काप उन्हात वाळवल्यानंतर असे होतात.